तिला भरपूर भन्नाट फॉर्म मध्ये आहे, परंतु आज एक मोठं प्रात्यक्षिक साकारायचं या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना भरपूर अपेक्षा असतील टीम जय गजानन कुक्षेत या टीमला, या दोन्ही सलामीवीर फलंदाजाकडून. तर मॅच ऑन होते. गोलंदाजीच्या मार्कवर मनोज सज्ज झालाय फॉर द विकेट. पहिला बॉल गुडलेंथवर जसा टप्पा पडला थोडंसं प्रभावित केलं, लाईन भरपूर चांगली होती. जसा टप्पा पडला त्यानंतर लाईन मिस केल्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये या बॉलची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना सुरुवातीला स्लॉगिंग रेटवर भरपूर इम्पॉर्टंट असतात क्रिकेटमध्ये, आणि सुरुवातीच्या ओव्हरमध्ये कमीत कमी रन खर्च करण्याचा जो मानस आहे तो मानस सत्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील पुन्हा एकदा बॅट्समनची मोमेंट पूर्णपणे रीड केली गोलंदाज मनोजने, आणि त्यानंतर सटीक लेंथ आणि सटीक लाईनने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या 2 बॉलवर आतापर्यंत भरपूर चांगलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न मनोजने केलाय एकंदरीत या मॅच मध्ये. हा बॉल देखील ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु लाईन मात्र मिस केली जाते. सलगचे 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव आलेत. ज्या वेळेस निर्धाव स्वरूपाचे बॉल येतात ना बॉलरच्या माध्यमातून, त्यावेळेस फिल्डिंग करणारा फिल्डरचा कॉन्फिडन्स हा देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळतो, आणि सध्याच्या स्थितीला भरपूर चांगलं इम्प्रेस केलंय गोलंदाज मनोजने. एकंदरीत आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून भरपूर चांगलं कौशल्य दाखवतोय या मॅच मध्ये. हा बॉल देखील, हा चौथा देखील आलाय. चौथा डॉट बॉल सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना बॅट्समनची मोमेंट पाहिली जाते, त्यानंतर अचूक टप्प्यावर भेदक पण आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालाय. सुरुवातीच्या 4 बॉलवर स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल की काय, अशी उत्सुकता मात्र प्रेक्षकांची वाढताना आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय, ताकदीचा पुरेपूर वापर चेंडूने केलाय, हवाई सफर, आणि अनुप पाटीलच्या बॅटमधून आलाय हा पॉवरफुल सिक्सर. पहिला षटकार आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीचे 4 बॉल आपण जर पाहिले तर निर्धाव स्वरूपाचे आले, परंतु त्यानंतर 5व्या बॉलवर इन ऍक्शन मोड मध्ये आला बॅट्समन अनुप पाटील. क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात, एकीकडे आक्रमण असतं तर एकीकडे संयम असतो. सुरुवातीला संयम आपण पाहिला, परंतु त्यानंतर इन ऍक्शन मोड मध्ये येऊन ज्या प्रकारे स्ट्रोक खेळला आणि धावफलकाचा प्रारंभ देखील होताना आपल्याला पाहायला मिळाला. टीम जय गजानन कुक्षेत या टीमचा 6 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. थोडासा कॉन्फिडन्स ढासळलाय गोलंदाज मनोजचा, परंतु अजूनही शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधील. फुलटॉस होता. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते. स्टँड अँड डिलिव्हर टायमिंग प्रॉपर होतं, परफेक्ट बॅटच्या स्लॉट मध्ये होता आणि पाठवलाय वाईडिश लॉंगॉनच्या मोठ्या प्लॉट मध्ये. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 षटकार आतापर्यंत आलेत. धावफलकाची गती वाढत असताना सुरुवातीच्या पहिल्या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 रनच्या सरासरीने 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 12 रन, 12th रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्यात. असं वाटलं होतं की कुठेतरी कमीत कमी रन खर्च करण्याचा मानस सत्यामध्ये उतरला जाईल. सुरुवातीचे 4 बॉल जर आपण पाहिले तर ज्या प्रकारे निर्धाव स्वरूपाचे चेंडू आपण पाहिले, परंतु त्यानंतर अनुप पाटील ने देखील आक्रमकते स्वरूप त्याने धारण केलं. सलग बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या माध्यमातून आले आणि पहिल्या षटकामध्ये 12 धावा जमवण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी राहिलाय अनुप पाटील आपल्या टीमसाठी. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा, कारण 20 मिनिटांच्या कालावधीमध्ये तुम्हाला 1 इनिंग ही कंप्लीट देखील करायची आहे. स्पेल नंबर 2 साठी गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल हरिओम. गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय हरिओम यादव सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय. आज जरूर कौतुक करावं लागेल सूर्यकांतजी मडवी दादा यांचं, कारण संपूर्ण या युवा खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म ऐरोली कोळीवाडा ऐरोली या टीमच्या माध्यमातून निर्मित करून देण्यात आलाय. पहिला बॉल हरिओमचा देखील सुरुवातीला पहिल्या षटकात देखील ज्या प्रकारे सुरुवात डॉट बॉलने झाली, या षटकात देखील डॉट बॉल ने सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीच्या गोलंदाजाच्या विरुद्धामध्ये ज्यावेळेस कमीत कमी रन येतात त्यावेळेस येणारा बॉलरचा कॉन्फिडन्स देखील वाढतो. आकुड पद्धतीचा हा बॉल मिडॉनला फिल्डर तैनात नव्हता. डीप मधून लॉंगॉनचा फिल्डर बॉल खाली येईल, बॉल जज करेल. फक्त आणि फक्त एकच सिंगल. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते, कारण एखादा सेट बॅट्समन ज्यावेळेस चांगली बॅटिंग करतो जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करणं ही भूमिका तेवढीच महत्वपूर्ण असते, आणि तेच प्रात्यक्षिक प्रदीप शर्माच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. अनुपने आतापर्यंत 2 षटकार लगावलेत, 1 सिंगल कंप्लीट केली. प्रदीपने 13 धावा आतापर्यंत धावफलकावरती.
या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला जाईल की काय? डीप मध्ये फिल्डर होता, सोहनने पकडला हा झेल आणि विकेट क्रमांक पहिला, एक मोठा विकेट प्राप्त केलाय हरिओम यादवने. एक मोठा विकेट प्राप्त केल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल हाय झाली टीम ऐरोली कोळीवाडा ऐरोली या टीमची. 2 षटकार तर जरूर लगावले. असं वाटलं होतं की भरपूर चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल, परंतु ज्या काही अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यामध्ये झालंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विनय सिंग सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. विनय शर्मा आपल्याला पाहायला मिळेल. विनय शर्मा आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या अफलातून बॅटिंगच्या जोरावर अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या, परंतु आज भरपूर चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल या मॅच मध्ये. पावसाळी क्रिकेटची स्पर्धा, परंतु सध्याच्या घडीला तुम्ही आम्ही सर्वच जण पावसापासून वंचित आहोत. चला मॅच थोडीशी स्पीड ऑन ठेवा. हा बॉल देखील समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, परंतु या क्षणाला मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या आपल्या कर्तृत्वाचा डंका मात्र वाजवण्यासाठी सज्ज झालाय फलंदाज विनय शर्मा. फलंदाज विनय ज्या प्रकारे ऍक्शन मोड मध्ये आलाय, 17 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. हरिओमच्या विरोधामध्ये एक चौकार आतापर्यंत आलाय. फॉर द विकेट मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर. काय स्ट्रोक खेळलाय, झेलची संधी होती परंतु जजमेंट चुकला आणि हा आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आतापर्यंत आलेत. 21 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ज्या वेळेस चांगली गोलंदाजी होते त्यावेळेस बॉलरला भरपूर अपेक्षा असतात त्या म्हणजे फिल्डर कडून, परंतु सध्याच्या घडीला ज्या प्रकारे मिस फिल्डिंग आपण पाहिली, थोडस कॉन्फिडन्स ढासळला हरिओम यादवचा. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सध्याच्या स्थितीला बदलण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 21 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर. SP लाईव्हच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. अनेक मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर, मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात. त्या सर्वांचंच आम्ही या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. 21 रन आतापर्यंत झालेत. चला मॅच थोडीशी स्पीड लावून ठेवा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल बाग 11 तळोजा त्यांच्याच विरुद्धामध्ये गावदेवी राबाडा या 2 टीम मध्ये नेक्स्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. उस्मान पटेल त्यांच्या विरुद्धामध्ये शुभम पाटील असं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. अजूनही शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधील. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट लेग स्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला जातोय. अंपायर सिग्नल आलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते. आतापर्यंतचा पहिला व्हाईट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. 22 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. मोठा स्ट्रोक केलाय, टायमिंग प्रॉपर. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या दिशेने. अंपायर सिग्नल, परंतु प्रयत्न चांगला केला सोहनने. एकच सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड साठी कॉल होता परंतु तायबे थोडीशी चुकली. प्रदीप शर्माने विनय शर्माला मात्र जरूर खऱ्या अर्थाने रोखलं गेले. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 23 रन धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. 2 ओव्हर मध्ये आतापर्यंत 23 धावा आल्यात. सुरुवातीला ज्या प्रकारे आपण पाहिलं 12 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज मनोजने,
आणि त्यानंतर 11 धावा. तेवीस धावा देखील आतापर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅच गावदेवी राबाडा आणि बाग 11 तळोजा. जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील या ठिकाणी केला जाईल. भावेश नाईक, समित पाटील व त्यांची संपूर्ण टीम एकविरा बॉईज यांच्या संकल्पनेतून साकार झालेली क्रीडा स्पर्धा मान्सून ब्लास्ट धारावे 2026 हे पहिलं पर्व. मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा आपल्या समोर साकार होताना आपल्याला पाहायला मिळते. स्पेल नंबर 3 साठी इन्व्हाइट केले गेले वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक तिसरे षटक हितेश आपल्याला पाहायला मिळेल. हितेश कोटकर आलेत. गेले अनेक वर्ष भरपूर चांगलं क्रिकेट ऐरोली खोईवाडा ऐरोली या टीमच्या दरम्यान या खेळाडूच्या दरम्यान देखील आपल्याला पाहायला मिळालंय. ॲज अ ऑलराऊंडर म्हणून अनेक स्पर्धा गाजवल्या. संघ अडचणीच्या काळामध्ये आपल्या टीमला सावरणे भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी महत्वपूर्ण असल्याने ती भूमिका ऐरोली खोईवाडा ऐरोली या टीमसाठी हितेश कोटकरच्या दरम्यान राहिली. 23 धावा आतापर्यंत होता. स्ट्रायकिंग एला बॅट्समन विनय शर्मा ज्याने सलग 2 बॉलमध्ये 2 चौकार आतापर्यंत लगावलेत. टायमिंग प्रॉपर. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ स्ट्रोक म्हणजे स्ट्रेट हिट आणि हा हिट मात्र सुपर हिट करेल. फलंदाज विनय शर्माला या षटकाराच्या साह्याने 29 रन धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एखाद्या द्रुत गती मार्गावर ज्यावेळेस एखाद्या वाहनाचा वेग वाढतो ना सध्याच्या घडीला तसाच काहीतरी वेग धावफलकाचा येताना देखील आपल्याला पाहायला मिळतो. टीम जय गजानन कोक्षेत या टीमचा पहिल्या बॉलवर वेलकम सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. सल्ला या ठिकाणी दिला जातो हितेश कोटकरला. प्रत्येक दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक सल्ला महत्वपूर्ण असतो आणि जसा षटकार आला त्यानंतर सूर्यकांतजी मडवी असतील विकेट किपरच्या माध्यमातून ज्या प्रकारे हा सल्ला देण्यात आलाय भरपूर चांगलं कमबॅक करावं लागेल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहे. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा दिशा दिली. झेलची संधी. सल्ला दिला आणि त्यानंतर दर्जेदार झेल सूर्यकांत मडवी यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त करण्यात आलाय. दुसरा विकेट देखील आतापर्यंत गमावलाय. तुषारदादा नाईक यांचं देखील शुभ आगमन होते. त्यांचं देखील आम्ही मान्सून ब्लास्ट त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. त्याचबरोबर भावेशजी नाईक यांचे मित्र निखिलजी यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. नवीन बॅटर आकाश सिंग मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता या बॅट्समन कडे देखील आहे. परंतु सध्याच्या घडीला संघ अडचणी मध्ये ज्या प्रकारे आलाय एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. आतापर्यंत प्रदीप शर्माने आतापर्यंत 2 चेंडू पेस केलेत. 1 रनवर तो खेळतोय. भरपूर चांगला स्टार्ट निर्माण करून देण्याचा प्रयत्न विनय शर्माच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालाय. 29 रन आतापर्यंत होतात. चला नेक्स्ट मॅच बाग 11 तळोजा आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये गावदेवी राबाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील केला जाईल. सातत्याने सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रात अग्रेसर भूमिका धारावी गावाची राहिली आणि आज भरपूर चांगले भव्य दिव्य आयोजन एकविरा बॉईज धारावी यांच्या माध्यमातून मान्सून ब्लास्ट धारावी 2026 पहिल्या पर्वामध्ये ही स्पर्धा साकार होत असताना आज या स्पर्धेतील दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील लढत क्रमांक पहिली आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. बॉलर सज्ज होत आहे. पुन्हा एकदा हितेश आकुड पद्धतीचा हा बॉल थोडस प्रभावित केलं. एक सिंगल तर लेग बाईच्या स्वरूपामध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 30 रन आपल्याला पाहायला मिळतात. 1 रनसाठी चालू असलेला संघर्ष परंतु हा संघर्ष खऱ्या अर्थाने त्या मॅच मध्ये अविरत ठेवण्यासाठी भरपूर चांगली बॅटिंग करावी लागेल. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. हा बॉल देखील थोडस प्रभावित केलं. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधील. हितेश कोटकर आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार आल्यानंतर भरपूर चांगलं पुनरागमन करून दिले टीम ऐरोली कोईवाडा ऐरोली या टीमला. आकाशसाठी हा बॉल लॉफ केलाय. टायमिंग प्रॉपर.
चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. याच फटक्याची प्रतीक्षा होती जय गजानन कोक्षेत या टीमला आणि ती प्रतीक्षा सध्याच्या घडीला संपुष्टात आली. ज्या प्रकारे आकाश सिंगने हा हिट केला, षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 36 रन 36 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी, परंतु भरपूर चांगला प्रयत्न अनिकेत साळुंकेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. क्रिकेटमध्ये फुटबॉल आपल्याला पाहायला मिळाला. पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 37 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं एक षटक अजूनही मात्र शिल्लक आहे. आपण जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये स्लॉगिंग रेटवर भरपूर इम्पॉर्टंट असतात आणि या मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट असेल या प्रश्नाचं उत्तर देणार हे शेवटचं षटक सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते. कुठल्या गोलंदाजाला इन्व्हाइट करायचा, कुठल्या गोलंदाजावर विश्वास दाखवायचा, यासाठी सध्याच्या घडीला ऐरोली कोळीवाडा ऐरोली या टीमच्या माध्यमातून चर्चा रंगली. 37 रन आतापर्यंत झालेत. चला फिल्डिंग आपण लगेचच लावून घ्या. तर नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. जशी इनिंग संपेल बाग 11 तळोजा त्यांच्या विरुद्धमध्ये गावदेवी राबाडा या 2 टीम मध्ये नेक्स्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर अनिकेत साळुंकेला इन्व्हाइट केले. कमी वयामध्ये आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर भरपूर यश प्राप्ती या खेळाडूने केली क्रिकेटमध्ये. हे सध्याच्या घडीला आज एक नवी जबाबदारी शेवटच्या स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टार्गेट सेट करणारे ओव्हर आणि 37 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक ओव्हर द विकेट. पहिला बॉल डेड बॉलचा इशारा आलाय. थर्टी 37 रन आतापर्यंत पाहायला मिळतात. पहिला बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन भरपूर आहे. फिल्डर तैनात होता परंतु जजमेंट चुकलं. झेल हातातून निसटला परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक केलं. 1 रन मात्र जरूर खऱ्या अर्थाने कंप्लीट आपल्याला पाहायला मिळते. प्रदीप शर्मा मात्र सुरुवातीपासून सलामीला आला परंतु स्ट्राईक पासून तो वंचित भरपूर काय राहिला. परंतु या शेवटच्या ओव्हरमध्ये भरपूर चांगली बॅटिंग त्याला करावी लागेल. षटकार चौकारांची आतिषबाजी मात्र त्याला करावी लागेल. एकंदरीत या शेवटच्या स्पेलमध्ये बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅटच्या स्लाइडचा वेध घेतलाय. चांगली भूमिका ॲज अ विकेट कीपर म्हणून सूर्यकांतजी मडवी यांची आपल्याला पाहायला मिळते. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. तर चला नेक्स्ट मॅच टॉस साठी देखील आपण लगेचच यायचं आहे. या बॉलवर देखील समोरच्या दिशेने फटका खेळलाय. अंपायर सिग्नल आलाय. यस इट इज अ सिक्सर. हा षटकार आल्यानंतर धावफलकाची गती मात्र पुन्हा एकदा वाढताना आपल्याला पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. पेस करत असताना थोडंसं दडपण जाणवलं प्रदीप शर्मा याच्यावर, परंतु त्यानंतर समोरच्या दिशेने त्याने हा फटका टोलावलाय. षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. चव्वेचाळीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अपूर्ण पद्धतीचा हा बॉल इम्प्रेस केलं. एक सिंगल डीप मध्ये फिल्डर होता. रनआउटची संधी परंतु फेकी थोडीशी गचाळ झाली. तिसऱ्या रन साठी कॉल आणि तिसरी रन देखील कंप्लीट होते. भरपूर वेगाने धावलेत हे दोन्ही बॅट्समन. तुमच्याकडे धावण्यासाठी क्षमता असावी लागते परंतु क्षमतेपेक्षा जास्त धावण्यासाठी तुमच्याकडे जिद्द आणि चिकाटी असावी लागते आणि तेच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या आतापर्यंत 47 रन.
अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. कदाचित जर 2 बॉल मध्ये 2 षटकार आले तर एक समाधानकारक स्कोर देखील जय गजानन कुक्षेत या टीमचा आपल्याला पाहायला मिळू शकतो. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडला जाईल की काय? होय, झेल पकडलाय अनिकेत साळुंकेने आणि आणखीन एक बॅट्समन या ठिकाणी बाद होतो. तिसरा विकेट देखील आतापर्यंत गमावलाय जय गजानन कुक्षेत या टीमने. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. तर चला नेक्स्ट मॅच बाग 11 तळोजा आणि गावदेवी राबाडा. तर बाग 11 तळोजा टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. गावदेवी राबाडा टीमचे कॅप्टन जशी इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील केला जाईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. सागर ठाकूर इन ऍक्शन मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम बॉल, हा बॉल देखील निर्धाव आलाय. चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मात्र सफल होताना आपल्याला पाहायला मिळाला. पाहता पाहता एका इनिंगचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होते. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 47 धावा झाल्यात आणि 48 रनचं टार्गेट असेल टीम ऐरोली कोळीवाडा ऐरोली या टीम समोर. अठ्ठेचाळीस रनचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे ऐरोली कोळीवाडा ऐरोली या टीमच्या माध्यमातून केला जाईल याचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे सहकारी समालोचक मित्र आणि कमी वयामध्ये भरपूर चांगली प्रसिद्धी ज्या समालोचकांनी खऱ्या अर्थाने मिळवली अशी वाशे गावाचा युवा आवाज राहुलजी राठोड हे मात्र सेकंड इनिंग मध्ये आमच्या समेत जॉईन होतील. थँक्यू सो मच राहुलजी शिरसाट सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळालाय. नवी मुंबईचा एक रायझिंग कॉमेंटेटर म्हणून सध्याच्या घडीला त्यांची ओळख आहे. एक चांगले समालोचक आहेत. वेलकम, तुमचं सर्वांचं स्वागत आहे. अठ्ठेचाळीस धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. 24 बॉल आणि 48 रन या मॅच मध्ये आहे. आपण पाहू शकाल एकविरा बॉईज मान्सून ब्लास्ट ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपण इथे अनुभवत आहे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आपण इथे पाहताय. काल उद्घाटन सोहळा संपन्न झाला. काल या मैदानामध्ये अर्धशतकं लगावली. चांगले रेकॉर्ड या मैदानामध्ये झाले. 1 बॉल 2 धावा षटकाराने चेस केल्यात. त्यातल्या त्यात 1 बॉल 5 रन भावेश नाईकने ठोकलेला तो षटकार. असे अनेक कारनामे या मैदानामध्ये झालेले आहेत. आज आपण पाहिला दुसऱ्या दिवसाचा पहिलं सत्र इथे संपलं आहे. 47 रन इथे बनवलेले आहेत जय गजानन कुक्षेत टीमने आणि 48 धावाचा लक्ष्याचा पाठलाग या मॅच मध्ये तुम्हाला करायचा आहे. 24 बॉल आणि 48 धावा. चला बॅट्समॅन लवकर मैदानामध्ये पाठवा. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 गोलंदाज वापरण्याची मुभा तुम्हाला दिलेली आहे. सुपर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा सध्या साता समुद्रापलीकडे एक चांगला टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून होतोय. एक चांगली ब्रॉडकास्टिंग टीम आपण पाहत आहे. साता समुद्रापलीकडे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत स्पर्धेचं घर बसल्या प्रेक्षक आनंद घेत आहेत. तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला 24 बॉल आणि 48 धावा कशा पद्धतीने चेस होतील, कशा पद्धतीने डिफेंडिंग होतील या सगळ्यांची माहिती आपण ऐकताय, आपण पाहताय. हा भव्य दिवस सोहळा आपण इथे अनुभवताय. धारावी गावाच्या मानाची, धारावी गावाच्या अभिमानाची आणि धारावी गावाच्या प्रतिष्ठेची ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. 2 पंच आपण पाहताय. ज्या पंचाने संपूर्ण नवी मुंबईमध्ये आपल्या कामगिरीच्या जोरावरती एक चांगले ऑफिशियल अंपायर म्हणून ज्या पंचांची ओळख आहे. नवी मुंबईची पंचांची एवन जोडी म्हणून सध्याच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण त्यांना पाहताय. महेश सर आणि गुरुनाथजी पाटील सर एक चांगले अंपायर ते आहेत.
एक चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून इथे सातत्याने निभावली जाते. असे दोन्ही अंपायर आपण इथे पाहत आहे. पंचांना परमेश्वराचा दर्जा का दिला गेलाय या सगळ्या गोष्टी आज क्रिकेट विश्वामध्ये तुम्ही पाहत असता. चला फिल्डिंग लावून घ्या जय गजानन कुक्षर टीम. 48 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 24 बॉल आणि 48 रन. प्रत्येक ओव्हरमध्ये 12 धावांची सरासरी ज्या मॅच मध्ये तुम्हाला गाठायची. चारीकडे निसर्गरम्य वातावरण, चारीकडे गवत, हिरवळ गवत, त्यातल्या त्यात मनाला आनंदी देणारा की म्हणजे पावसाळी क्रिकेट आपण इथे सध्या पाहत आहे. आणि माझ्याबरोबर समित पाटील या संपूर्ण स्पर्धेचा गुणलेखकाची भूमिका तब्बल 164 जीबीचा मेमरी कार्ड घेऊन इथे बसलाय. त्याचबरोबर उस्मान पटेल रायगडचा टायगर इथे उपस्थित आहे. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. उस्मान पटेल चला आपण या आपलं स्वागत आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल नुकताच सौदीचा दौरा त्याचा राहिलाय आणि खऱ्या अर्थाने त्याचं आगमन या स्पर्धेमध्ये होतोय. आपलं स्वागत आहे. चला 24 बॉल आणि 48 धावा. लेट्स प्ले. अंपायर सिग्नल ग्रीन सिग्नल ओपन होतोय. बॉल पहिला बॉल. लेट्स प्ले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अभि जोशी आणि त्याच्याबरोबर मनोज चव्हाण. अभिचा जर उल्लेख केला नुकताच बेस्ट बॅटरचा किताब तो जिंकलाय. ऐरोली गावाचा एक उभरता सितारा म्हणून सध्याच्या घडीला ज्याची ओळख आहे. ऐरोली गावाचा एक परफेक्ट बॅटर म्हणून सध्याच्या घडीला ज्याला पाहिला गेलाय. ऐरोली कोलीवाडा टीमचा एक यंग टॅलेंट आणि कमी कालखंडामध्ये ज्या खेळाडूने आज प्रभावित केलाय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्व अक्षरशः धनालून सोडलाय असा अभि जोशी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. आपण पाहू शकाल दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवाना होत आहेत. लेट्स प्ले. 48 धावाचा पाठलाग. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आलाय. शुभम आलाय. पहिला बॉल कमी गतीचा बॉल. चेंज ऑफ पेस. फिंगर रोल केले. पडल्यानंतर बॉलनं थोडा काटा बदललाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळालाय. डॉट बॉल आलाय. 48 धावाच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. पहिला डॉट बॉल आलाय. बॉल कट टर्न अँड मिस होतोय. ओहो यावेळेला सरळ बॅटने ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न थ्रू द कव्हर खेळायचा आहे. कव्हरला सिंगल होते. एकच रन यावेळेला मिळेल. चला रायगडचा टायगर मी उस्मान पटेल आपणास विनंती करतोय आपण या आपलं स्वागत आहे. ज्या खेळाडूचे फॅन्स फॉलोवर एक असाही कालखंड होता. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज भारतामध्ये ज्या खेळाडूची चर्चा होते उस्मान पटेलचं आगमन या स्पर्धेमध्ये होतोय. आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने हाही एक असा खेळाडू आहे. एक असा कालखंड होता ज्याची सर्वाधिक फॅन्स फॉलोवर म्हणून ज्याकडे पाहिलं होतं आताही सध्या आहे. आणि आपण पाहू शकाल नुकताच सौदीचा दौरा राहिलाय. आपलं स्वागत आहे उस्मान भाई. इथे 2 धावा इथे वेगाने पूर्ण होतात. 2 धावाच्या बरोबर टीमची धावसंख्या 3 धावा धावफलकावरती आहे. खऱ्या अर्थाने भावेशवरती एक चांगलं प्रेम खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल. एक चांगले मित्र ते आहेत आणि खऱ्या अर्थाने भावेशच्या शब्दाला शब्द देऊन ही मॅच खेळण्यासाठी या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने त्यांचा संघ इथे सहभाग घेतलाय. आणि नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपण आज त्यांना पाहणारच आहोत. चला टीमची धावसंख्या ती धावफलकावरती 3 आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 3 धाबा धावफलकावरती. पहिलं ओव्हर सध्या मार्गस्थ असताना बॉल तयार. परत एक मेला. ओ कमी गतीचा बॉल उडवलाय. शॉर्ट बॉल होता. हु करायचा प्रयत्न फिल्डर आहे त्या खाली. हो हो चुकी होणार नाही आहे. कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही. तन्मय त्या खाली होता आणि तन्मयने टीप लागेल. मनोज चव्हाण जाळ्याला अडकलाय. बॅटर आउट. फलंदाज बाद. चला रबाले टीमचे कॅप्टन चला टॉस साठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा.
अनिकेत साळुंके आलाय, चिंगी मैदानाच्या आतमध्ये आलाय, 4 बॉल मध्ये फक्त 3 धावा, 48 धाबाचा पाठलाग करायचा. शुभमने चांगला सुरुवात केली, एक चांगली सुरुवात. वेल बिगिन इज हाफ डन. तुमची सुरुवात खूप महत्वाची असते. आपण पाहू शकाल अजूनही 2 बॉल आहे. एक चांगली गोलंदाजीचा प्रात्यक्षिकरण आपण इथे पाहताय. इथे उडवलाय चिंगीच्या बॅटमधून हवाई हल्ला, हवाई आक्रमण. क्या बात आहे, बॉल सीमारेषा पार. अनिकेत साळुंकेच्या बॅटमधून हा आसमानी टोला ठोकलाय षटकार. ऐरोली कोलीवाडा टीमचे हे एक प्रमुख बॅटर म्हणून ज्याकडे सध्याच्या घडीला पाहत आहे. कमी वयामध्ये, कमी कालखंडामध्ये यंगस्टर संघ घेऊन हा मैदानामध्ये सातत्याने उतरतो. बॅटची कडा यावेळेला आणि टिपला अनु पाटील झेल. इथे शॉट तडब्यातला चुकी होत नाही आहे. फ्री होम डिलिव्हरी, एक सोपा झेल मात्र कॅरी केला आहे आणि अनिकेत साळुंके बॅक टू डग आउट, बॅटर आउट. एक लाजवाब झेल या ठिकाणी टिपला गेलाय. तर पहिल्या ओव्हरचा खेळ ते संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 9 धाबा, 48 धावाचा पाठलाग करायचा आहे. स्कोर झालाय 9 धाबा. या मॅच मध्ये कशा पद्धतीने कमबॅक होणार, या मॅच मध्ये कशा पद्धतीने पलटवार होणार, या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहताय, तुम्ही अनुभवताय. धारावी गावाच्या ही मानाची ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. विनय शर्मा आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. आणखीन एक नवीन टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा कमी वयाचा आणखीन एक उभरता सितारा. याही गोलंदाजानं एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून सध्याच्या घडीला आपली ओळख निर्माण केली आहे. विनय आलाय स्ट्रायकिंगला. अभि आपण पाहू शकाल, अभि जोशी आपल्याला मिड विकेटला उडवलाय. एक टप्पा घेत बॉल मिड विकेटची दिशा फाडून फोडून बॉल सीमारेषा फरार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर अभि जोशीच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत चौकार. 4 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 13 धावा, 13 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. प्रभावित केला या खेळाडूने. कमी कालखंडामध्ये आपल्या खेळाच्या जोरावरती ऐरोली कोलीवाडा टीमला सातत्याने घेऊन चालण्यामध्ये एक पाठीचा कणा राहिलाय. सूर्यकांत मडवी, बाला ततलदत, अभि जोशी, मनोज चव्हाण, सोहन या सगळ्या खेळाडूंचा एक मोलाचा वाटा राहिलाय. आणि आपण पाहू शकाल या खेळाडूने प्रभावित केलाय. ऐरोली कोलीवाडा टीमचं सर्वाधिक एक मुख्य फलंदाजाचं जर ओळख जर तुम्ही पाहिला तर अभि जोशी हे सर्वोत्तम नाम पहिल्यांदा येतोय. पहा डोक्याच्या भरपूर वरतून गेलाय. अंपायर सिग्नल महेश सरांचा येतोय की हा वाईट बॉल आहे आणि 1/4 ओव्हर एक टाकी, एक 1 मात्र गोलंदाजाला देण्यात आलाय. यावेळेला मिड विकेट रिझनला चाललाय. सिंगल मिळाली. अनुप पाटील येत आहेत, बॉल पकडेल, फेकेल तोवर सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय, नाही सिंगलच मिळेल आणि सिंगलवरच समाधान तुम्हाला इथून मानावं लागेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती 15 रन, 15 धाबा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 48 धाबाचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. मजा येणार आहे मॅच मध्ये. 15 धाबा. कमी गतीचा बॉल रीड करून पिक केलाय. शॉर्ट बॉल लावू केलाय. शॉर्ट मध्ये आहे वजन आणि यावेळेला धावा मिळतील अर्धा डझन. सोहन जोशीच्या बॅटमधून धमाका. हा येतोय खणखणीत षटकार. काय शॉट मारलाय, पद्धतशीर यार, कडक मारलाय, सॉलिड मारलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. रडार मध्ये होता आणि बॉलला फेकलाय. ज्या पद्धतीने फटका डिगआउट केलाय, धमाका पाहायला मिळालाय. 6 ने वाढते टीमची धावसंख्या धावफलकावरती 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती आहे. 21 ऑन दी बोर्ड.
षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. आता चांगलं प्रत्युत्तर, चांगला पलटवार केला टीम ऐरोली कोळीवाडा टीमने. मनोज चव्हाण अगदी स्वस्तात परतलाय, त्यानंतर सोहननं कमबॅक केलाय. हेच तर असतं खरं कमबॅक, कशा पद्धतीने करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी मैदानात होत आहेत. 21 झाले, षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 1.3 चा खेळ सध्या संपलाय. 48 धावाचा लक्षाचा पाठलाग या मॅच मध्ये तुम्हाला करायचा आहे. एक चांगलं टार्गेट, एक चांगलं कमबॅक, एक चांगली लढाई, चांगली झुंज मैदानामध्ये सुरू आहे. हो, हा चांगला बॉल, शॉर्ट बॉल होता. आणखीन एक तेज तरार बॉल, आक्रमण करायचा प्रयत्न, हा डॉट बॉल आलाय. परत कमबॅक टीम जय गजानन कुक्षत हा संघ करताना पाहायला मिळत आहे. 4 बॉलचा केस संपलाय. स्कोर 21 रन. इथे शॉर्ट बॉल हुक करायचा प्रयत्न, यावेळेला परत एकदा कट, टर्न अँड बाउन्स. ज्या पद्धतीने बॉल पडतोय, तुमचा अँगल पहा, तुमचं रिदन पहा, तुमचं लाईन पहा, ज्या पद्धतीने बॉलचा कटर अँड टर्नचा वापर होतोय, एक चांगली गोलंदाजी या मुवमेंटला आपण पाहू शकाल. सिंगल मिती, सिंगलने वाढते टीमची धावसंख्या 22च्या घरामध्ये. 22 धावा धावफलकावरती आपण इथे पाहताय. शेवटचा बॉल 22. शेवटचा बॉल, शॉर्ट बॉल, आणखीन एक आक्रमण, यावेळेला आणखीन एक हवाई सफर. शॉर्ट मध्ये आहे वजन, यावेळेला धावा मिळतील अर्धा डझन. आणखीन एक हवाई हल्ला, बॉल चेंडू सीमारेषा बाहेर येतोय, षटकार. आपण पाहू शकाल यानंतर बिग ब्लास्ट. एकीकडे ऍक्शन आपण पाहू शकाल, सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय उस्मान पटेल आणि त्याच्याबरोबर रबाडा आणि तलोजा, हे दोन संघ आपण इथे पाहू शकाल. हे दोन बॅटल आपण पाहणारच आहोत. यानंतर एक बिग फाईट, या मॅच नंतर आपण लगेच तुमच्या भेटीला घेऊन येतोय. एक बलाढ्यमान सामना आपण यानंतर पाहणार आहोत. जाऊया या सध्या मैदानामध्ये काय होतंय, काय बिघडतंय. 12 बॉल आणि 20 धाबा, स्कोर 28 झालेत. 12 बॉल आणि 20 धाबांची आवश्यकता आहे. मॅच अजून ऑन आहे. 12 बॉल आणि 20 धाबा. बॉलिंग ट्रॅक वरती ब्रिजेश सिंग आलाय. आणखीन एक तेज तरार गोलंदाज, आणखीन एक ब्रिजेश सिंग म्हणून, ज्याची खऱ्या अर्थाने एक चांगला गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं गेलाय. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल. अभि जोशीच्या बॅटमधून स्वॅग से करेंगे स्वागत, आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऐरोली गावाचा हा धमाका आहे. ऐरोली गावाचा हा एक उभरता सितारा आहे. या खेळाडूची ओळख आहे. या खेळाडूने संपूर्ण नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये कमी कालखंडामध्ये, कमी वयामध्ये अगदी परफेक्ट बॅटर म्हणून भूमिका अगदी निभवण्याचं काम हा खेळाडू करतोय, प्रभावित केलाय. 11 बॉल 14 रनचं इक्वेशन आहे. 11 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. पलटवार केलाय या खेळाडूने, अनेक विक्रम आपल्या नावी केलाय. अभि जोशीचा ब्रँडेड धमाका आपण इथे पाहताय. 11 बॉल आणि 14 रन. हो, सेन्सिबल क्रिकेटर, बडा कॅल्क्युलेटेड क्रिकेटर अभि. हीच तर खासियत आहे. एखादा चांगला बॉल आला, सन्मान द्यायला शिका, सिंगल डबल रोटेट करायला शिका, बडा कॅल्क्युलेशन यार. सिंगल भीती, सिंगल बरोबर टीमची धावसंख्या वाढते 35-35. आता 10-13. 10 बॉल आणि 13 रन या मॅच मध्ये तुम्हाला करायचे आहेत. 10 बॉल मध्ये 13 धावा या मॅच मध्ये. मॅच अजून ऑन आहे. 10 बॉल 13 रन. 10 बॉल 13 धावा अवे फ्रॉम द बॉडी. चांगला बॉल, ओव्हर पिच टाकायचा प्रयत्न, बॅटरला बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये वेध घेतलाय. आता 9 बॉल आणि 13 रनची आवश्यकता या मॅच मध्ये. येणारे 9 बॉल आणि 13 धावा या मॅच मध्ये तुम्हाला करायच्या आहेत. 9 बॉल 13 धावा आणि मॅचची कडा. ओ माय गॉड, टॉपेज घेतलाय आणि बॉल चाललाय अगदी आकाशजींच्या हाताला स्पर्श करत सरळ शॉर्ट सडमॅन डिक्लेरेशन झोन मध्ये. 8-12. 8 बॉल 12 रन या मॅच मध्ये.
8 बॉल 12 रन या मॅच मध्ये मॅच अजून ऑन आहे. 8 बॉल 12 रन. हृदयाची ठोके वाढवेल का हा मुकाबला? एखादे डॉट बॉल एखादी विकेट पाहिजे तुम्हाला या मॅच मध्ये कमबॅक करायला. 8-12 बॉल तयार. 8-12 चांगलं लाईन हा. ओ माय गॉड या पहिला व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल महेश सर आमच्यापर्यंत म्हणतात की हा व्हाईट बॉल आहे. शरीरापासून भरपूर दूर आहे. अवे फ्रॉम द बॉडी. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 8-11 8 बॉल 11 रन या मॅच मध्ये तुम्हाला करायचे आहेत. 8 बॉल 11 धावा. मॅच अजून ऑन आहे. एखादा गेम प्लॅन एखादा डॉट बॉल तुम्हाला पाहिजे. त्यानंतर पलटवार होईल. विकेट पाहिजे. 8 बॉल आणि 11 रनची आवश्यकता या मॅच मध्ये. यावेळेला परत एकदा वाईट +1. यावेळेला वाईज आहे का? यस वाईट नाहीये. क्षमा व्यक्त करावी. बॉल पहा ज्या पद्धतीने रिलीज झालाय असं वाटलं की भरपूर लांबून गेलाय. बाईज आहे. सिंगल मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर्ड झालाय. कदाचित असं वाटलं भरपूर लांबून गेलाय परंतु पहा योग्य निर्णय यार. ऑनफिल्ड अंपायर महेश सरांचा चांगला निर्णय आपण पाहू शकाल. अगदी आपण यष्टांच्या वरतून बॉल गेलाय. 7-11 यावेळेला फुल टॉस आहे. यावेळी ऑन दी अप खेळलाय. यावेळेला चेंडू सीमारेषा पार. आकाशाला गवसणी घालणारा अस्मानी टोला ठोकलाय षटकार. ऑन दी अप खेळलाय. सरळ बॅटने चेंडू सीमारेषा पार. खणखणीत तांबडा पांढरा झणझणीत आणि मार बाबा खणखणीत षटकार. चला टीमची धावसंख्या 6 ने सपकन मुसंडी मारते. 44 6 बॉल आणि 4 रन. चला रबाडे टीमचे कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. सहा बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 6 बॉलचा जे शिल्लक आहे आणि 4 धावा या मॅच मध्ये तुम्हाला करायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आलाय. ओव्हर क्रमांक 4 मध्ये तन्मय आलाय. बॉलिंग करण्यासाठी 6 बॉल 4 धावा वाचवण्यासाठी आलेले आहेत. अभि जोशी स्ट्राईक एंडला आहे. 6 बॉल आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. सहा बॉल 4 धावा. इथे हलक्या हाताने संयमाचं क्रिकेट कॅल्क्युलेशन क्रिकेट यार. सॉफ्ट हँडने ढकललंय. 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 5 बॉल आणि 2 धावा. 5 बॉल आणि 2 धावा या मॅच मध्ये तुम्हाला करायचं आहे. शेवटचे 5 बॉल फक्त 2 धावांची आवश्यकता अरिल कोलीवाडा या टीमला. पाच बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. बॉल तयार. 5 मध्ये 2 बॅटची कडा. इथे सिंगल मिळेल. सिंगल आली. आता 4 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. सामना इथे बरोबरी सुटलाय. कंपल्सरी चेस आहे. धावा तुम्हाला काढाव्याच लागतील. 4 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. बॉल तयार. परत एक वेळेला 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. आणि हा सामना इथे जिंकलाय अयोली कोलीवाडा टीम. +1 आणि अखेर हा सामना इथे जिंकलेला आहे. अभिनंदन. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आहे एक अफलातून त्याचा परफॉर्मन्स या मॅच मध्ये इथे पाहायला मिळालाय. चला मॅन ऑफ द मॅच आहे सोहन ठरलाय. 8 बॉल 19